पुणे शहर नियोजनाच्या नावाखाली सुरू असलेले अवाढव्य मेट्रो प्रकल्प आणि खडकवासला ते फुरसुंगी दरम्यानचा प्रस्तावित बोगदा हे प्रकल्प सामान्य नागरिकांच्या हिताचे नसून शहराचा विनाश करणारे आहेत, असा गंभीर आरोप ग्रीन थंबचे संस्थापक अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला। यावेळी त्यांनी पुण्यातील मेट्रो प्रकल्प, वाहतूक कोंडी आणि पाणी प्रश्नाच्या मुद्द्यांवर प्रशासनावर कडक शब्दात ताशेरे ओढले। या प्रसंगी बोलताना निवृत्त कर्नल सुरेश पाटील म्हणाले, आज जगभरात आणि चीनसारख्या देशांमध्ये जमिनीवरून धावणाऱ्या LRT अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असताना पुण्यात मात्र अवाढव्य बांधकामे आणि प्लॅटफॉर्म उभारले जात आहेत। मेट्रोच्या दोन्ही बाजूंना 50 मीटरपर्यंत 4 FSI देऊन जिथे बंगले होते तिथे टॉवर्स उभे केले जात आहेत। यामुळे एका स्कूटरच्या जागी आता शेकडो वाहने येतील। यामुळे वाहतुकीचा प्रश्न सुटण्याऐवजी तो अधिक जटिल होईल। नमस्कार पुणेकरांनो, मी निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील गेले 30 वर्ष पुणे, महाराष्ट्र आणि देशासाठी माझे सेकंड इनिंग पूर्णतः वाहून घेतलेली आहे। आणि त्याचं कारण म्हणजे मी 71च्या युद्धामध्ये यंग कॅप्टन होतो आणि त्या युद्धामध्ये माझ्या बटालियनचे 7 अधिकारी आणि 47 जवान मारले गेले होते आणि मला सुद्धा खूप लागलं होतं। आजकल तर कसं आहे, एखादं शव आलं तर आमच्या पंतप्रधान सांगितले उसको तिरंगे में लपेटो, फिर आपके जैसे सब लोग जाके उसको सल्यूट करते हैं, श्रद्धांजली देते हैं वगैरह वगैरह। पण त्यावेळेला आम्ही त्या सैनिकांना नाल्यामध्ये टाकून 200 लिटर डिझेल टाकून जाळलं आणि मला सुद्धा खूप लागलं होतं। आणि त्यावेळेला माझ्या कमांडिंग ऑफिसरनी सांगितलं की सुरेश, यू आर व्हेरी लकी, तू फार भाग्यवान आहेस, तुला हे वाढीव आयुष्य मिळालंय, याचा उपयोग कर। आपली संस्कृती जी आहे, जी सत्य सनातन वैदिक संस्कृती, जिसमें कीट पतंग पशु पक्षी मानव मात्र सबकी सेवा आहे, विशिष्ट लोकांसाठी नाही, विशिष्ट जातीसाठी नाही। आपल्याकडे जात हा शब्द नव्हताच पहिल्यापासून। एनिवे, तर मग 1.5 महिना मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो, महिना 1.5 महिना, त्यावेळेला माझ्या डोक्यात सारखा हा विचार येत होता की यार सुरेश, कुछ करना है जिंदगी में, कीड़े मकोड़े की जिंदगी नहीं चलना, सारखा विचार करत होतो। आणि त्यावेळेला मला वाटलं की 3 विषय फार महत्त्वाचे होते, तर हे 3 विषय घेऊन मी काम करतोय। आणि आज ज्या पद्धतीने पुण्याचं जे ऱ्हास होतोय, मी हा मुद्दामून शब्द वापरतोय कारण माझा हा मेट्रोला विरोधच आहे। जगामध्ये कुठं सुद्धा मेट्रो ज्या पद्धतीने यांचं बांधकामं चालली आहेत ते कुठंच नाही। आता यांनी केले काय माहिती आहे का, तुम्ही 2,500 ते 3,000 4,000 कोटी खर्च करून, आमच्या करदात्यांचे पैसे खर्च करून BRT टाकली। आणि मग BRTला मी त्यावेळेला सुद्धा, अजित पवार त्यावेळेला होते, त्यांना सुद्धा जाऊन 15 वर्षापूर्वी जाऊन भेटलो, म्हटलं साहेब BRT मध्ये तुम्ही LRT टाका। LRT म्हणजे लाईट रेल ट्रान्झिट, म्हणजे ज्याला आपण ट्रॅम म्हणतो, जी मुंबईमध्ये आत्तापर्यंत होती। 68 सालापर्यंत आम्ही बसलेलो आहे आणि आत्ता ह्या क्षणाला कलकत्तामध्ये ती चालू आहे। पण त्या ट्रॅम आहेत त्या जुन्या पद्धतीच्या आहेत। पण आता लेटेस्ट ज्या ट्रॅम्स आहेत, मी चायनाच्या 4 वेळा अभ्यास दौऱ्याला गेलो, तिथल्या ज्या ट्रॅम्स आहेत त्या जमिनीवर कशा पडतात, तर त्याच्यात बांधकाम वर्ग काय नाही, नुसते असे पट्टे मारलेले आहेत, सेन्सॉरचे पट्टे, त्याच्यात कुठं सुद्धा चमच्याभर सुद्धा बांधकाम नाही, म्हणजे लहान बाळ सुद्धा रांगत चढतं। आणि ह्यांचे बघा, मेट्रोच्या दोन्ही बाजूला ह्यांनी 50 मीटर 4 FSI दिलाय। 4 FSI आहेत, कशासाठी दिलाय की ते तिथली लोक वरती येतील, पण तिथले लोक वर कुणी येणार नाही। म्हणजे जिथं एक बंगला होता, म्हणजे जिथे एक स्कूटर, कदाचित 2 स्कूटर आणि 1 कार असेल, तिथं आता टावर बनते, म्हणजे हजारो 4 व्हीलर येतील आणि त्याच्यात कितीतरी पटीने 2 व्हीलर्स येतील आणि ते सगळं रस्त्यावरच येणार आहे। खडकवासला धरणापासून फुरसुंगीपर्यंत 1.5-2 TMC पाणी वाचवण्यासाठी 32 किलोमीटरचा बोगदा कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करून कर्नल पाटील म्हणाले, त्याऐवजी धरणातील गाळ काढला तर साठवण क्षमता वाढेल आणि ती माती शेतकऱ्यांना दिल्यास त्यांचे उत्पन्न चौपट होईल। या बोगद्यातून निघणारा प्रचंड मलबा टाकायचा कुठे, याचे उत्तर प्रशासनाकडे नाही। पुण्यातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून कालव्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या जागांचा वापर दुचाकींसाठी रस्ता म्हणून करावा। हे रस्ते मोकळे केल्यास वाहतुकीचा मोठा भार हलका होईल। मात्र प्रशासन या जागांकडे दुर्लक्ष करून तिथे कचरा साचू देत आहे, ही खेदाची बाब आहे। पुण्याला आपण विद्येचे माहेरघर म्हणतो, पण आज पुण्यात टँकर राज सुरू आहे। गरीब महिला पाण्यासाठी मैलोनमैल भटकत आहेत आणि दुसरीकडे अधिकारी AC ऑफिसमध्ये बसून लाखो रुपये पगार घेत आहेत। 70% जनतेला पाणी मिळत नाही, हे प्रशासनाचे मोठे अपयश आहे, अशी टीकाही कर्नल सुरेश पाटील यांनी यावेळी केली। तो हा माझा मेट्रोचा तो विरोध आहे आणि दुसरा तर आहेच, हा बोगद्याला पण विरोध आहे।
आता बघा अजून कसं मोहम्मद तुगलकी काम यांचं चाललंय. खडकवासल्यापासून फुरसुंगीपर्यंत 32 किलोमीटरचा हे बोगदा करतायत. कशासाठी? बोले 2 TMC पाणी आम्ही वाचू. हजारो कोटी तुम्ही खर्च करणार, तुम्हाला 2 TMC पाणी मीच देतो ना. आणि मी करून दाखवले गेल्या 30 वर्षात पुण्यात धरणावर 2 TMC पाणी. मार्च ते 7 जून पर्यंत मी तुम्हाला 2 TMC पाणी देतो. यातला 1,0,0,0,0 एवढा पैसे खर्च करून तेवढा JCB डंपर लावता येईल. आणि ती बाती काळं सोनं शेतकऱ्यांच्या रानात जाते, त्यांचं उत्पन्न चौपट होते. ते करून दाखवलंय मी. माझ्याकडे सगळे येऊन गेले. आता गेल्या आठवड्यात अमेरिकेची पण लोक येऊन गेले. आजच्या पुढारीमध्ये बघा केवढी मोठी बातमी आहे त्याच्यावर. आणि तिसरं आहे मुस्लिम ब्रिगेड तर्फे मदरशांना विरोध. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.